यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्ण। स्वागत आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी. आज आपण वृंदावनमध्ये एक संत होते, त्यांचं नाव होतं गोपाळ भट्ट गोस्वामी. काय नाव होतं? गोपाळ भट्ट गोस्वामी. तर गोस्वामी म्हणजे काय? ज्यांनी इंद्रियांना कंट्रोल केलेला आहे, इंद्रियांवरती ताबा मिळवलेला आहे, इंद्रियांवरती नियंत्रण केलेलं आहे, त्याला म्हणायचं गोस्वामी. त्यांना म्हणायचं गोस्वामी. आपल्याकडे म्हणतो ना महाराज. महाराज म्हणजे काय? की ज्यांनी स्वतःच्या इंद्रियांवरती ताबा मिळवलेला असला पाहिजे, तर त्यांना महाराज म्हणायचं. किंवा त्यांना गोस्वामी असाही शब्द वापरला जातो. तर त्यापैकी एक होते गोपाळ भट्ट गोस्वामी. तर ही जी परंपरा आहे, ब्रह्ममध्व गौडीय परंपरा, या परंपरेमध्ये विशेष करून 6 गोस्वामी आहेत. चैतन्य महाप्रभूंच्या या आंदोलनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी विशेष करून चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्याकडून हे कार्य करून घेतलं वृंदावनमध्ये राहत असताना. तर या 6 गोस्वामींनी या वृंदावनचे, आज बरेच जण लोक वृंदावनला जातात, ते वृंदावन कुणी शोधून काढलं असेल किंवा त्या ठिकाणी प्रस्थापित केलेलं असेल, तर ते वृंदावन प्रस्थापित केलेलं आहे ते म्हणजे 6 गोस्वामी. आज जे 6 गोस्वामी या चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेमध्ये आहे. नाहीतर आज हे आपल्याला वृंदावन दिसलंच नसतं. बरेच जण वृंदावन आजकाल जे जात आहेत त्यांना हे वृंदावन या चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळं ते प्राप्त झालेलं आहे. त्या 6 गोस्वामींनी अनेक लीला स्थळ शोधून काढलेली आहेत. त्यापैकी पहिले गोस्वामी आहेत ते म्हणजे, तर 6 गोस्वामींपैकी एक आहेत गोपाळ भट्ट गोस्वामी. तर जेव्हा भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये राहत होते, आपल्या सर्वांना माहिती आहे का जगन्नाथपुरी कुठं आहे? ओडिसा राज्यामध्ये जगन्नाथपुरी आहे. आणि त्या ठिकाणी 550 वर्षापूर्वी, 540 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी राहायचे. आणि तिथून चैतन्य महाप्रभूंनी विचार केला की मला संपूर्ण भारतभर प्रचार प्रसार करायचा असेल तर मला फिरावं लागेल, या हरे कृष्ण आंदोलनाचा प्रचार करायचा असेल तर. आणि त्यावेळेस चैतन्य महाप्रभू त्या जगन्नाथपुरीमधून दक्षिण भारत यात्रेसाठी निघालेले आहेत. आणि तिथून निघाल्यानंतर चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतामध्ये जेव्हा पोहोचले, दक्षिण भारतामध्ये कुठं बरेच तीर्थक्षेत्र आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दक्षिणेमधलं तीर्थक्षेत्र आहे श्रीरंगम, ज्या ठिकाणी रंगनाथ आहेत. रंगनाथ विष्णू, भगवान श्री विष्णू असे पहुडलेले आहेत. खूप मोठी मूर्ती आहे रंगनाथांची. आणि भारतातलं सगळ्यात मोठं मंदिर कुठलं असेल तर श्रीरंगम या ठिकाणी रंगनाथांचं मंदिर आहे. 20 फुटाची मूर्ती अशी. आणि बघायचं म्हटलं तर असं एका ह्याच्यातून ते दिसत नाहीत. आणि आतमध्ये जशी लाईट लावलेली असते तशी लाईटही नाही आहे, दिवे लावलेले असतात छोटे छोटे. दक्षिणेमध्ये तुम्ही कुठल्याही मंदिरात गेला तर पूर्ण लाईट नाही, दिवेच लावलेले असतात. बालाजीला पण आहे का लाईट मंदिरात? नाही, दिवे लावलेले असतात. त्या दिव्यातच दर्शन घ्यायचं असतं. तर 20 फुटांची मूर्ती, लक्ष्मी सेवा करत आहे त्यांची, अशा प्रकारची मूर्ती. आणि त्या श्रीरंगम या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर महाप्रभू त्यावेळेस तिथे थांबले. आणि त्यावेळेस काय झालं की चातुर्मास सुरू झाला. 4 महिने, चातुर्मासाचे 4 महिने असतात. आताही चातुर्मास सुरू होईल पुढच्या 1-2 महिन्यामध्ये. तर तिथं थांबल्यानंतर जे साधू संन्यासी असतात, चैतन्य महाप्रभू संन्यासी होते, तर संन्यासी चातुर्मासामध्ये भ्रमण करत नाहीत, एका ठिकाणी राहतात. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी राहिले एका ब्राह्मणाच्या घरी. त्यांचं नाव होतं व्यंकट भट्ट. काय नाव होतं? व्यंकट भट्ट नावाचे ब्राह्मण. त्यांच्या घरी राहिले. आणि घरी राहिल्यानंतर आता चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत होते, पण भगवंतांनी सुद्धा संन्यास घेतला, त्यांना संन्यास घ्यावा लागला हा प्रचार प्रसार करण्यासाठी. आणि त्या व्यंकट भट्टांच्या घरी राहिलेले असताना त्या व्यंकट भट्टांना एक छोटा मुलगा होता, त्याचं नाव होतं गोपाळ भट्ट. काय नाव होतं त्याचं? गोपाल. तर त्या गोपाळ भट्ट आणि चैतन्य महाप्रभू ज्या दिवशी चातुर्मासाच्या पहिल्या दिवशी चैतन्य महाप्रभू त्या व्यंकट भट्टांच्या घरी येणार होते, तर त्यावेळेस गोपाळ भट्ट गोस्वामींनी चैतन्य महाप्रभूंच्या स्वागतासाठी हातामध्ये फुलं घेऊन त्यांच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी
ते त्या ठिकाणी थांबले होते त्यांच्या वडिलांबरोबर व्यंकट भट्टांच्या सोबत चैतन्य महाप्रभूचं स्वागत करण्यासाठी. आणि चैतन्य महाप्रभूंना त्यांचे वडील जेव्हा घरामध्ये घेऊन आले, तर घेऊन आल्यानंतर गोपाळ भट्ट गोस्वामींनी काय केलं की ती जी फुलं होती ती चैतन्य महाप्रभूंच्या चरणावरती अर्पण केली. आणि छोटे जे गोपाळ भट्ट गोस्वामी आहेत त्या गोपाळ भट्ट गोस्वामीला बघितल्यावर माझा गोपाळ माझा गोपाळ माझा गोपाळ म्हणून चैतन्य महाप्रभूंनी त्या गोपाळाला उचलून घेतलं, खांद्यावरती उचलून घेतलं. आणि चैतन्य महाप्रभू आणि त्या गोपाळ भट्ट गोस्वामी काही साधारण नाही आहेत, चैतन्य महाप्रभूंचे शुद्ध भक्त आहेत. तर चैतन्य महाप्रभू हे साक्षात राधाराणीचाच अवतार आहे. आणि हे गोपाळ भट्ट गोस्वामी म्हणजे राधाराणीचे लीलेमधले एक गुणमंजिरी नावाचे मंजिरी आहे. तर राधाराणी आणि कृष्णाच्या ज्या लीला होत असतात त्या लीलामध्ये सहाय्य करण्यासाठी अशा मंजिरी आणि गोपी असतात. मंजिरी म्हणजे छोट्या छोट्या मुली ज्या राधाराणीच्या लीलेमध्ये सहाय्य करत असतात. तर त्यातलेच एक आहे ते गुणमंजिरी. राधा कृष्णाचे जे गुण आहेत त्या गुणांनी एक प्रकट रूप धारण केलेलं आहे, ते म्हणजे आहेत गोपाळ भट्ट गोस्वामी. आणि मग त्यांचा आणि चैतन्य महाप्रभूंचा स्वतः राधाराणी या चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये प्रकट झालेली आहे. आणि ती राधाराणी जेव्हा त्या गोपाळ भट्ट गोस्वामींना म्हणजे गुणमंजिरीला भेटते तर भक्ताचं आणि भगवंताचं मिलन झालं या ठिकाणी. आणि त्यामुळे इतका वेळ ते भेटून राहिले एकमेकांना. आणि पण थोड्या वेळानं झाल्यानंतर व्यंकट भट्ट चैतन्य महाप्रभूंना स्वतःच्या घरामध्ये आतमध्ये बोलावतात. आणि चैतन्य महाप्रभू 1-2 दिवस नाही तर 4 महिने त्या ठिकाणी राहिले. आणि 4 महिने व्यंकट भट्टांनी चैतन्य महाप्रभूंची सेवा केली आणि गोपाळ भट्ट गोस्वामींनी सुद्धा चैतन्य महाप्रभूंची सेवा केली. आणि त्यामध्ये त्या दोघांमध्ये चैतन्य महाप्रभूंमध्ये आणि व्यंकट भट्टांमध्ये चैतन्य महाप्रभूंमध्ये व्यंकट भट्टांमध्ये आणि गोपाळ भट्ट गोस्वामींमध्ये इतकं प्रेमाचं आदान प्रदान झालं. चैतन्य महाप्रभूसुद्धा व्यंकट भट्टांच्या सोबत चर्चा करत राहायचे. आता दक्षिणेमध्ये जास्त करून लक्ष्मीनारायणाची पूजा होत असते. तर त्या व्यंकट भट्टांची सुद्धा पूजनीय किंवा आराध्य देव कोण होते? लक्ष्मीनारायण. ते लक्ष्मीनारायणाची पूजा करायचे. आणि त्यावेळेस चैतन्य महाप्रभू विचारतात, काय म्हणे व्यंकट भट्ट, तुमची जी नारायणाची लक्ष्मी आहे ती लक्ष्मीसुद्धा काय झाली म्हणे आमच्या श्रीकृष्णाकडे आकर्षित झालेली आहे. नारायणाला किती हात असतात? 4. चतुर्भुज रूप आहे नारायणाचं. आणि ते 4 हाताचे सोडून द्विभुज श्रीकृष्णाकडे ज्यांनी मुरली धारण केलेली आहे त्या कृष्णाकडे आकर्षित झाली म्हणे. हे काय बरोबर आहे का? एका पतिव्रता स्त्रीचा काय धर्म असतो? तिनं आपल्या स्वतःच्या पतीच्या अध्यक्षतेखाली राहायला पाहिजे किंवा स्वतःच्या पती सोडून दुसरीकडे जाऊ नये. पण ही लक्ष्मी माता सुद्धा तुमची आराध्य देवी वृंदावनमध्ये गेली म्हणे कृष्णाला प्राप्त करण्यासाठी. हे बरोबर आहे का? आणि असा प्रश्न विचारल्यानंतर जे व्यंकट भट्ट होते ते विचार करायला लागले, तर ते काही उत्तर देऊ शकले नाहीत. आणि आजही ती लक्ष्मी माता वृंदावनमध्ये बेलवन हे ठिकाण आहे यमुना नदीच्या किनाऱ्यावरती. तर ती लक्ष्मी आजही तपस्या करते त्या ठिकाणी कृष्णाला प्राप्त करण्यासाठी. पण ती अजूनही भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करू शकलेली नाही असं म्हणतात. कारण भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करायचा असेल तर गोपीचा भाव, जसं गवळणींचा भाव होता तसा भाव प्राप्त करावा लागेल. त्या गवळणी काय करायच्या? गायींचं पालन, गायीची धार काढणं, गायीचं शेणघाण काढणं. आता लक्ष्मी म्हणजे किती ऐश्वर्य आहे लक्ष्मीचं, नेहमी सोने. लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य, संपत्ती. भगवान श्रीकृष्णांची अर्धांगिनी आहे आणि संपूर्ण वैकुंठ लोकाची राणी आहे. ती म्हणते की मी काय असलं करणार नाही, धारा काढायचं त्यानंतर शेणघाण काढायचं लक्ष्मीला जमत नाही. आणि ती म्हणजे मी काय जमणार नाही म्हणे आपल्याला, मी काय करणार नाही. तरी पण मला श्रीकृष्ण हवे आहेत. तर श्रीकृष्ण हवे असतील तर ह्या सगळ्या गोष्टी जमायला पाहिजे. गायी राखणं, गायींच्या धारा काढणं, त्यानंतर गायीचं शेणघाण काढणं, हे सगळं जमायला पाहिजे. आणि लक्ष्मी माता म्हणली की मी काही करणार नाही, असं मला काही जमणार नाही. कारण त्या लक्ष्मीची सेवा करण्यासाठी वैकुंठामध्ये किती तिच्या सहचर्य आहेत लक्ष्मीच्या सेवेसाठी. लक्ष्मीला काय करावं लागत नाही वैकुंठ लोकांमध्ये जास्त. तर इथं वृंदावनमध्ये त्या गोपींना इतकं सगळं करायला लागायचं. आणि त्यामध्ये कृष्ण आणखी त्रास द्यायला होतेच. तरीसुद्धा त्या कृष्णावरती त्या गोपींचं इतकं प्रेम असायचं
पण इथं लक्ष्मी माता काय म्हणते, मी काय तयार नाही. त्यामुळं कुणाच्या तरी अधिपत्याखाली, नियंत्रणाखाली सेवा करायला तिला जमत नाही, म्हणून श्रीकृष्णांना आजपर्यंत ती प्राप्त करू शकलेली नाही. आणि शेवटी मग चैतन्य महाप्रभू म्हणतात की त्या लक्ष्मी आणि गोपी काही वेगळ्या नाही आहेत. आणि असं म्हणून सांगितल्यानंतर मग व्यंकट भट्टांना थोडासा दिलासा वाटतो की ठीक आहे, आपले आराध्य आहेत ते. चैतन्य महाप्रभूंनीच त्या शंकेचं समाधान केलं. आणि चैतन्य महाप्रभूंच्या सोबत त्यांचे एक सर्वंट होते, त्यांचं नाव होतं कृष्णदास. तर ते कृष्णदासांना चैतन्य महाप्रभू जेव्हा झोपायचे रात्रीच्या वेळेस, तेव्हा ते कृष्णदास आणि गोपाळ भट्ट गोस्वामी, ते कृष्णदास त्या गोपाळ भट्टांना गौरांग महाप्रभूंचं चरित्र वर्णन करायचे. चैतन्य महाप्रभूंच्या मायापूरमधल्या नवद्वीपामधल्या लीला सांगायचे. चैतन्य महाप्रभू हे साक्षात श्रीकृष्ण आहेत. आता तर त्यांचा संन्यास झाला होता आणि संन्यास रूपाचं दर्शन गोपाळ भट्ट गोस्वामी घ्यायचे. एक संन्यासी म्हणून चैतन्य महाप्रभू केवळ एक धोती गुंडाळायचे, गुडघ्याच्या वरपर्यंतच धोतीसारखा एक कपडा, आणि संन्यासी वेश होता, मुंडन केलेलं होतं. आणि त्यावेळेस त्या गोपाळ भट्ट गोस्वामींना वाटायचं की याच्या अगोदरचं चैतन्य महाप्रभूंचं जे रूप आहे, जसं श्रीकृष्णाचं सुंदर रूप आहे, कुरळे केस आहेत आणि एवढे दिसायला सुंदर, तेच श्यामसुंदर आता गोऱ्या रंगाचे झालेले आहेत आणि किती सुंदर दिसत असतील. आणि त्याची कथा ते कृष्णदास सांगायचे, रात्रभर ते सांगायचे. आणि असंच कथा ऐकत 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 एक दिवस काय झालं की मग रात्री 1-2 वाजता ते झोपायचे. आणि एकदा झोपलेले असताना गोपाळ भट्ट गोस्वामी जी लीला त्यांनी ऐकली होती, रोजच ऐकायचे, तर ती लीला त्यांच्या स्वप्नामध्ये आली किंवा स्वप्नामध्ये दिसायला लागली. आणि चैतन्य महाप्रभू स्वतः नदिया नागर या रूपामध्ये, जसं भगवान श्रीकृष्ण वृंदावनमध्ये लीला करत होते, तसे चैतन्य महाप्रभू नदिया नागर छोट्या रूपामध्ये, आणि नंतर कीर्तन लीला, भगवान चैतन्य महाप्रभूंची कीर्तन लीला, हात वरती करून कीर्तन करत आहेत चैतन्य महाप्रभू. आणि सगळे नदियातले भक्त चैतन्य महाप्रभूच्या पाठीमागं कीर्तन करत जात आहेत, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि असं कीर्तन करत चाललेले असताना इतकं उदंड कीर्तन करायचे चैतन्य महाप्रभू, उंच उंच उड्या मारायचे, नाचून कीर्तन भगवंताच्या नावाचं, आणि नेहमी उन्मत्त कृष्ण प्रेमामध्ये विव्हल होऊन कीर्तन करायचे. डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागायच्या देवाचं नाव घेतलं की, कारण प्रेम इतकं भगवंतावरती, स्वतः भगवंतच आहेत पण भक्ताचा भाव धारण करून आलेले होते. त्यामुळं चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यामध्ये सतत अश्रूंच्या धारा आणि सतत मुखाने हरिनाम घेत नाचत राहायचे ते. आणि ते कीर्तन बघितल्यानंतर इकडं गोपाळ भट्ट गोस्वामींना जाग येते. आणि जाग आल्यानंतर चैतन्य महाप्रभू त्यांच्या या नदिया नागर रूपामध्ये प्रकट होतात. आणि प्रकट झालेले चैतन्य महाप्रभू त्या गोपाळ भट्ट गोस्वामींना बोलतात, प्रत्यक्षात प्रकट होतात आणि बोलायला लागतात की हे गोपाळ किंवा हे गोपाळ भट्ट गोस्वामी, तुम्ही स्वतःचं स्वरूप ओळखा, तुम्ही कोण आहात, श्रीकृष्णांच्या नित्यलीलेमध्ये तुम्ही कोण आहात हे स्वरूप ओळखा. त्यावेळेस गोपाळ भट्ट गोस्वामी म्हणतात की हे भगवान मला काही समजत नाही किंवा मला काही आठवतच नाही आहे. तेव्हा चैतन्य महाप्रभू परत एकदा त्या गोपाळ भट्ट गोस्वामींना आलिंगन करतात. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभू आलिंगन करतात तेव्हा गोपाळ भट्ट गोस्वामींचं जे रूप होतं, म्हणजे आत्ता सध्याचं जे रूप होतं ते रूप बदलतं आणि जे खरं रूप, शाश्वत रूप भगवंताच्या लीलेमधलं गुणमंजिरी नावानं एका छोट्या मुलीच्या रूपामध्ये ते प्रकट होतात. आणि चैतन्य महाप्रभू राधाराणीच्या रूपामध्ये प्रकट होतात. आणि त्यावेळेस त्यांना ते समजतं की आपलं स्वरूप काय आहे. तसं आपलं प्रत्येकाचंही भगवंताच्या लीलेमध्ये काही ना काहीतरी स्वरूप आहे. तर ते भजन केल्यानंतर, भगवंतांचं गुरुचा स्वीकार केल्यानंतर आपल्याला अंतकाळी त्या स्वरूपाचं आपल्याला स्मरण होणार आहे आणि आपण भगवंत धामामध्ये जाणार आहोत. ही सेवा आपल्याला प्राप्त होणार आहे. तर त्या गोपाळ भट्ट गोस्वामींना त्यांचं स्वरूप समजतं की ते म्हणजे ज्ञात होतं, माहिती तर आहेच त्यांना चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळे. आणि महाप्रभू त्यांना समजावून सांगतात की मी ही दक्षिण भारत यात्रा करण्याचं 2 कारणं होती. ते म्हणजे एक, त्यांना भेटायचं होतं गोपाळ भट्ट गोस्वामींना, आणि दुसरं म्हणजे रामानंद राय, चैतन्य महाप्रभूंचे दुसरे एक भक्त आहेत, त्यांनाही भेटायचं होतं महाप्रभूंना. आणि असं करत करत अशा प्रकारचे 1-2 दिवस असं करत करत 4 महिने चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी राहिले.
आणि आता शेवटच्या दिवशी चैतन्य महाप्रभू जेव्हा चातुर्मास संपला त्याच्या दुसऱ्या दिवशी जाणार होते पुढची यात्रेसाठी. त्यावेळेस ते व्यंकट भट्ट रडायला लागले. 4 महिने तुम्ही आमच्या घरी राहिलात, भगवंतच होते साक्षात, आणि आम्ही तुमची सेवा करू शकलो, आमची पात्रता नसताना तुम्ही आम्हाला सेवा प्रदान केलीत, तर काय मी तुम्हाला ह्याच्या बदल्यात देऊ शकतो, किंवा तुम्ही आता चाललेले आहात जाताना आपण काहीतरी देत असतो साधू संतांना दक्षिणेच्या रूपामध्ये, तुम्हाला काय देऊ म्हटल्यानंतर माझ्याकडे जास्त देण्यासाठी असं काहीच नाही आहे. त्यावेळेस चैतन्य महाप्रभू म्हणतात, खरंच मागू का म्हणे काहीतरी. त्यावेळेस ते म्हणतात, हा मागा. तर म्हणे, हा तुमचा छोटा गोपाळ, तुमचा मुलगा मला प्रदान करा. चैतन्य महाप्रभूंनी काय मागितलं? त्यांचा मुलगा माझ्या सेवेसाठी द्या असं म्हणून मागितल्यानंतर, आता एखादा कोणी जर मुलगा मागितला देवासाठी द्या, कोणी देईल का? नाही. पण व्यंकट भट्ट इतके उदार होते, किंवा चैतन्य महाप्रभूंची विशेष कृपा त्यांच्यावरती झाली होती. 4 महिने भगवंताची सेवा केल्यानंतर त्यांनी म्हटले, हा मुलगा तुम्हाला दिला, म्हणून त्या गोपाळ भट्ट गोस्वामींचा हात चैतन्य महाप्रभूंच्या हातामध्ये त्यांनी दिला आणि म्हणले, आजपासून हा गोपाळ तुमचा झाला. असं म्हणल्याबरोबर चैतन्य महाप्रभू फार खुश होतात, आनंदी होतात. पण त्यावेळेस त्या गोपाळाला चैतन्य महाप्रभू सोबत घेऊन जात नाही. म्हणे, या गोपाळाला शिकवा, मोठं करा, आणि परत मोठा झाल्यानंतर माझ्या सेवेमध्ये लावून द्या. तर असं कोणी करेल का? मुलाला शिकवून मोठा करून देवाच्या सेवेत देणं साधारण गोष्ट आहे का? नाही. ही परंपराच आहे जी ब्रह्ममद गौडीय चैतन्य महाप्रभूंची जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये असेच बरेच जण चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये असेच आलेले आहेत. तर मग गोपाळ भट्ट गोस्वामी वयाचे 16, 17, 18, 20 वर्षापर्यंत शिकतात, पूर्ण वेदांमध्ये पारंगत होतात, आणि 20 वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्या आईवडिलांचं देहांतही होतो. आणि मग एक दिवस ते काय करतात की स्वतःचं घर सोडून ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू राहत होते, जगन्नाथपुरीला, तर श्रीरंगम येथून जगन्नाथपुरीमध्ये गोपाळ भट्ट गोस्वामी पहिल्यांदा गेले. काही काळ चैतन्य महाप्रभूंच्या सोबत राहिले, आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता काय करा, वृंदावनला जा, आणि वृंदावनवरून परत तिथून पुढे तुम्ही गंडकी नदीची यात्रा करा. तिथून गंडकी नदीची यात्रा करण्यासाठी सांगितलं. मग गोपाळ भट्ट गोस्वामी त्या ठिकाणी गेले गंडकी नदीची यात्रा करण्यासाठी. खूप अवघड यात्रा आहे, सहजासहजी कोणी पोहोचू शकत नाही. दामोदर कुंड नावाचं कुंड आहे त्या ठिकाणी, तिथंपर्यंत पोहोचले. गंडकी नदी नेपाळकडे, आणि मग तिथं पोहोचल्यानंतर स्नान करत असताना नदीमध्ये त्या ठिकाणी त्याने असं चैतन्य महाप्रभूचं ध्यान करायला लागले. आणि इकडं त्याच वेळेस चैतन्य महाप्रभू इतकं स्मरण करायला लागले गोपाळ भट्ट गोस्वामी चैतन्य महाप्रभूंचं, आणि त्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनाही इतकं भगवंताचं स्मरण व्हायला लागलं, किंवा या गोपाळ भट्ट गोस्वामींचं सुद्धा त्यांना स्मरण व्हायला लागलं. आणि ते स्मरण करत 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 काय झालं की सगळे जे अवयव होते चैतन्य महाप्रभूंचे ते असे आतमध्ये गेले आपोआपच, आणि त्यांचं जे रूप धारण झालं ते कूर्म रूप, कासवाच्या रूपामध्ये चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. आणि तेच कूर्म रूप इकडं शिळेच्या रूपामध्ये, शालिग्राम शिलेच्या रूपामध्ये, कूर्मशिलाच्या रूपामध्ये ते गोपाळ भट्ट गोस्वामींच्या हातामध्ये आलं. असं हे त्यांनी हे केलेलं असताना त्यावेळेस गोपाळ भट्ट गोस्वामी म्हणतात की नाही नाही, मला तर हे शालिग्राम घेऊन जायचं नाही आहे, म्हणून त्यांनी परत ते शालिग्राम त्या नदीत सोडून दिले. परत काय होतं की परत ते शालिग्राम तेच कूर्मरूप परत त्यांच्या हातात येतं. आणि त्यावेळेस त्यांना स्मरण होतं की चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं असतं की तुम्हाला तिथं गेल्यानंतर गंडकीमध्ये स्नान करत असताना शालिग्राम शिला भेटतील, त्या शिला तुम्ही येताना परत वृंदावनला घेऊन या, आणि त्या शिलांची काय करा, सेवा करा. आता शालिग्राम शिला म्हणजे साक्षात विष्णूच आहेत. आणि मग अशा एकूण 12 शिला गोपाळ भट्ट गोस्वामी घेऊन वृंदावनला येतात, आणि वृंदावनमध्ये राहत असताना त्या शिलांची ते सेवा करत असतात दररोज. आणि मग गोपाळ भट्ट गोस्वामी विचार करायचे की कधी मला भगवंताचं दर्शन होईल. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं असतं की याच्यातून एक दिवस तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. शिला म्हणजे छोट्या छोट्या शिला असतात. शालिग्राम शिला तुम्ही बघितली असेल, छोट्या एवढ्या शिला, वेगवेगळ्या नरसिंह शालिग्राम असतात, त्यानंतर कूर्म, भगवंताचे जे वेगवेगळे अवतार आहेत तशी त्या प्रत्येक अवताराची विशेष अशी चिन्ह असतात त्याच्यावरती, त्यावरून तो शालिग्राम ओळखता येतो. तर तसे शालिग्राम
भगवान छोट्या छोट्या शिळा घेऊन आलेले होते आणि रोज त्यांची पूजा करायचे. आणि पूजा झाली की एक झाड होतं. पूर्वी काही मंदिर वगैरे काही नव्हतं त्यांच्याकडे. त्या शिला अशा बांधायचे आणि त्या झाडाला अडकवून ठेवायची वरती. आणि मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठायचे, परत त्या शिलांचा अभिषेक, त्यांना भोग वगैरे दाखवायचे, त्यांची आरती करायचे, फुलं अर्पण करायचे, तुळशी अर्पण करायचे, चंदन अर्पण करायचे. आणि पूजा पूर्ण झाली की परत संध्याकाळच्या वेळेस परत असं. तर असा नित्यक्रम चाललेला होता त्यांचा. आणि मग प्रार्थना करायची, दर्शन दे रे, दे रे भगवंता. जसं आपण भगवंता कधी दर्शन होणार मला तुमचं या शिळेमधून. आणि मग एक दिवस काय होतं की त्या वृंदावनमध्ये एक श्रीमंत व्यक्ती आलेला असतो आणि त्याने असं ठरवलेलं असतं की जेवढी मंदिर आहेत, जसं आता इथेही मंदिर आहे, तर त्या मंदिरात जे विग्रह आहेत, जसं आता इथे विठ्ठल रुक्मिणी आहेत, तिथं राधाकृष्ण असायची, त्या सगळ्या विग्रहांना मी काय करेन, पोशाख अर्पण करेन. आणि मग सगळ्या जे काही असे महाराज मठ होते त्या मठामध्ये जाऊन त्या महाराजांना ते पोशाख द्यायला लागले. आणि देत 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 कुठंपर्यंत आले, गोपाळ भट्ट गोस्वामींकडे आले. गोपाळ भट्ट गोस्वामींकडे आल्यानंतर त्यांनाही पोशाख दिला. आता शालिग्राम शिळा म्हणजे जे छोटे छोटे दगडाच्या रूपामध्ये होते, आता त्या दगडाला कसं काय आपण ड्रेस घालणार, पोशाख घालायलाच येत नव्हता. तर त्यावेळेस गोपाळ भट्ट गोस्वामी विचार करायला लागले की मी कसा, माझ्याकडे पण असे भगवंत जशा इथं विठ्ठल रुक्मिणी आहेत, तर विठ्ठलाला असे हात आहेत, चरण आहेत भगवंताचे, सुंदर मुखकमळ आहे, तशा प्रकारे पोशाख परिधान करता येतो. पण दगडच नुसता असं पूर्ण दगडच असेल त्याला कसं घालणार पोशाख. तर गोपाळ भट्ट गोस्वामी विचार करायला लागले की हा माझ्याकडे जर असे सुंदर भगवंत असते तर. आणि त्या रात्रीमध्ये काय होतं की त्या एका दगडामधून, शाळीग्राम शिळेमधून, दगडामधून म्हणणं चुकीचं आहे, शाळीग्राम शिलेमधून, शिला म्हणजे थोडक्यात जर कोणाला समजत नसेल तर त्याला दगड म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये, शिला. तर त्या शालिग्राम शिलेमधून एक सुंदर असे त्रिभंग ललित भगवंत श्रीकृष्ण प्रकट झाले. आणि त्यांचं नाव काय होतं, राधारमण लाल की जय. राधारमण यांच्या रूपामध्ये ते प्रकट झाले. तर तेच भगवंत एवढे छोटेच आहेत, 8 ते 10 इंचाचेच आहेत, तेवढेच छोटे भगवंत राधारमण श्रीकृष्ण प्रकट झाले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गोपाळ भट्ट गोस्वामी बघितलं तर त्या 12 शिळांमधल्या एका शिळेमधून श्रीकृष्ण प्रकट झाले होते. आणि मग त्यावेळेस जो काही पोशाख त्याने आणलेला होता तो गोपाळ भट्ट गोस्वामींनी त्या श्रीकृष्णानं परिधान केला. आणि ही बातमी सगळीकडे पसरते, गोपाळ भट्ट गोस्वामींच्या शिळांमधून, शालिग्राम शिळामधून स्वतः श्रीकृष्ण प्रकट झाले. आणि श्रीकृष्ण काही साधारण व्यक्तीच्या समोर प्रकट होतील का, नाही. तर असेच भगवंत सतयुगामध्ये प्रकट झाले होते. परवा नरसिंह जयंती झाली की नाही, झाली की नाही नरसिंह जयंती, माहिती की नाही तुम्हाला, नरसिंह जयंती झाली परवा दिवशी. तर त्या नरसिंह चतुर्दशीला भगवान नरसिंहदेव खांबामधून प्रकट झाले. खांबामधून कुणासाठी, प्रल्हाद महाराजांसाठी. प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी असं म्हटलेलं आहे. आणि मग त्यानंतर आता प्रकट ते नरसिंहदेव तर प्रकट झाले हो, पण ते कुणी बघितले नाही जास्त. प्रल्हादाने बघितले आणि हिरण्यकश्यपूने बघितले आणि बाकी काही तिथं जे काही उपस्थित होते हिरण्यकश्यपूच्या याच्यामध्ये त्यांनी बघितले असतील, असुरांनी. आणि देवी देवतांनी बघितले, पुष्पवृष्टी केली. बाकीच्यांनी काही बघितले का, आपण बघितले का, नाही. पण या ठिकाणी जे राधारमण प्रकट झाले गोपाळ भट्ट गोस्वामींसाठी, ते राधारमण तेव्हापासून गोपाळ भट्ट गोस्वामी 500-550 वर्षापूर्वीचे आहेत भगवंत. आणि तेव्हापासून आजही ते राधारमण वृंदावनमध्ये आहेत, छोटे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये. आणि ते राधारमण वृंदावन सोडून बाकीचे सगळे भगवंत जसं गोपीनाथ, गोविंद, अनेक भगवंत प्रकट झाले. आणि ते वृंदावन सोडून त्यांना बाहेर घेऊन गेले कधी कधी. पण हे राधारमण वृंदावनच्या बाहेर कधी गेलेले नाहीत. आणि विशेष म्हणजे चैतन्य महाप्रभू जसं राधाराणीचा भाव धारण केलेले आहेत. आता ते राधारमण सुद्धा असं म्हटलं जातं की जय राधारमण राधारमण राधे श्री गोपाळ भट्टेर प्राणधन हे. गोपाळ भट्ट गोस्वामींचे प्राणधन कोण होते, प्राणधन स्वतः चैतन्य महाप्रभूच होते. आणि हे चैतन्य महाप्रभू आहेत श्रीकृष्ण, पण गोऱ्या रंगाचे आहेत. आणि आतमध्ये भाव कोणाचा आहे,
राधाराणीचं आहे. आणि हे राधारमण दिसायला सावळ्या रंगाचे प्रकट झाले शालिग्राम शिलेतून, सावळ्या किंवा काळ्या रंगाचे आहेत दिसायला, म्हणजे दिसायला श्रीकृष्ण आहेत, पण आतून जो भाव आहे तो कोणता भाव आहे? चैतन्य महाप्रभूंचा भाव आहे. त्यामुळं वृंदावनमध्ये जेवढे काही विग्रह आहेत भगवंत प्रकट झालेले आहेत ते फक्त श्रीकृष्णाच्या स्वरूपात प्रकट झाले, राधाराणी कुठे जास्त प्रकट झालेली नाही. आणि मग त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी राधाराणी श्रीजींची मूर्ती किंवा विग्रह स्थापित करण्याचा प्रयत्न केला. बाकीच्या ठिकाणी तर सगळे विग्रह स्थापित झाले, पण जेव्हा राधारमणजींच्या जवळ या राधाराणीचे विग्रह स्थापित करण्याचा प्रयत्न केला, ज्या ज्या दिवशी शयन व्हायचं आणि शयनाच्या वेळेस त्या राधारमण विग्रहांच्या शेजारी राधाराणीचे विग्रह नेऊन ठेवले की दुसऱ्या दिवशी ते विग्रह कुठं किचनमध्ये सापडायचे, कुठं दुसऱ्याच खोलीमध्ये सापडायचे. तर त्यावेळेस असं तीन वेळा असं झाल्यानंतर राधारमण स्वतः पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन सांगतात की राधाराणीचे विग्रह माझ्यासोबत स्थापित करण्याची आवश्यकता नाही, कारण राधाराणी माझ्याच हृदयामध्ये वास करते. तर काय करा तुम्ही, राधाराणीची गादी सेवा. तर त्या ठिकाणी राधारमणचं दर्शन घेत असताना राधारमणच्या साईडला राधाराणीची गादीच्या रूपामध्ये सुंदर असा शृंगार सगळा असतो आणि तिथं राधाराणीची तशा रूपामध्ये पूजा केली जाते. आणि असं का, तर भोग लावण्याच्या वेळेस जेव्हा भगवंताला नैवेद्य दाखवला जातो तर तो नैवेद्य राधाराणीला दाखवला जातो विशेष करून. आणि ती राधाराणी काय करत असते, मग त्या राधारमणजींना स्वतःच्या हाताने खाऊ घालत असते. असा भाव आहे राधारमण संप्रदायामध्ये. आणि विशेषतः जर तुम्ही राधारमण मंदिरामध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसेल जय गौर जय गौर जय गौर असं लिहिलेलं आहे. तर गौर का असं लिहिलेलं आहे, कारण राधारमण किंवा गोपाळ भट्ट गोस्वामींचे जे प्राणधन आहेत ते गौरांग महाप्रभूच आहेत. आणि या ठिकाणी दिसायला जरी हे राधारमण श्रीकृष्ण दिसत असले तरी श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्येच ते प्रकट झालेले आहेत. म्हणून विशेष करून जय गौर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारे भगवंत कधी प्रकट होतात? आपल्या हृदयामध्ये कुणाकुणाला इथं वाटते माझ्या हृदयामध्ये भगवंत प्रकट व्हायला पाहिजेत, आहेत भगवंत प्रकट व्हायला पाहिजेत माझ्या समोर, असं कुणाला वाटते का? सगळ्यांना वाटतंय. त्यासाठी आपण काय करतोय का? न काय करता भगवंत प्रकट होतात असं कधी झालंय का? किंवा न काय करता बऱ्याच लोकांना असं वाटतं की काही न करता देवाने काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे. चमत्कार सगळ्यांना आवडतो. चमत्काराला लोक नमस्कार करायला तयार आहेत, पण असा चमत्कार नाही होणार. तर बघा किती त्यांनी तपस्या केली. तर जेव्हा आपण तपस्या करू किंवा विशेष या आत्ताच्या कलियुगामध्ये काय तपस्या आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. या महामंत्राचा जप करणं ही सगळ्यात मोठी तपस्या आहे कलियुगामध्ये. आणि ही तपस्या जर आपण केली तर एक दिवस नक्की येणार की भगवंत आपल्या समोर प्रकट होतील. जसं अनेक संतांसमोर भगवंत प्रकट झालेले आहेत, पण कधी त्यांनी काय केलेलं आहे? तपस्या केलेली आहे किंवा भगवंताचं भजन केलेलं आहे. भजन साधन केल्याशिवाय, भक्ती केल्याशिवाय भगवंत प्रकट होत नाही. आणि मग त्यामुळे आपण भक्ती केली पाहिजे. पण भक्ती पण कशी केली पाहिजे? जशी शास्त्रामध्ये सांगितली तशी भक्ती केली पाहिजे. नाही मग आपली भक्ती असते साधी भोळी भक्ती असं म्हणून लोक काय करतात की एक स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करतात. ते आमची भक्ती जसं आम्हाला माहिती आहे, जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढंच आम्ही करतो असंही म्हणतात काही जण. तर ही भक्ती जसं सांगितलं की लक्ष्मी मातेला सुद्धा भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करायची इच्छा आहे, पण तिला कोणाकडून मार्गदर्शन घ्यायची इच्छा नाही किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णाची सेवा करायची इच्छा नाही. तर यासाठी भक्ती करायची असेल तर गुरुची आवश्यकता आहे. आणि गुरु जसं सांगतील, गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते करिया ऐक्य, आर न करीह मनी आशा. तर त्यामुळे गुरुच्या मार्गदर्शनाखाली राहून जेव्हा आपण भक्ती करू, जसं गोपाळ भट्ट गोस्वामींनी केली, त्यांच्या वडिलांकडूनच त्यांना शिकायला भेटलं तर कशी भक्ती करायची. आणि विशेष भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचे आशीर्वाद त्यांना प्राप्त झाले. आणि म्हणून स्वतः त्यांनी काय केलं की म्हणून त्यांच्या समोर स्वतः भगवंत राधारमणजींच्या रूपामध्ये प्रकट झाले. तर कालच तो दिवस होता ज्या दिवशी राधारमण हे
हे वृंदावन धामामध्ये प्रकट झालेले आहेत. जय श्री श्री राधारमण लाल की जय. गोपाळ भट्ट गोस्वामी पाद की जय. श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू की जय. वृंदावन धाम की जय. हरे कृष्ण. तर या कथेतून आपल्याला हे शिकायला भेटते की आपण शरणागत होऊन, भगवंतांप्रती शरणागत होऊन जेव्हा भगवंताची प्रेमाने सेवा करतो तर भगवंत ती सेवा स्वीकार करतात. आणि त्या शालिग्राम शिलेतून जर भगवंत प्रकट होत असतील तर आपण सुद्धा आपल्या घरामध्ये अशी सेवा केली पाहिजे भगवंतांची. विठ्ठल रुक्मिणीचे विग्रह असावेत, त्या विग्रहांना आपण भोग अर्पण करावा, दररोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा, त्यांची आरती करावी, त्यांना फुलं अर्पण करावेत, त्यांना तुळशी अर्पण करावी, चंदन लावून भगवंताला. आता सध्या चंदन यात्रा चालू आहे, उन्हाळा चालू आहे की नाही. आपण तर फॅन लावून बसलेलो असतोय, पण देवाऱ्यात फॅन आहे का कोणाच्या देवाऱ्यामध्ये? इथं लावलाय का कोणी देवाऱ्यात फॅन? कोणी कोणी लावला? इथं लावलाय का? कोणीच नाही लावलं. का? देवाला उकडत नाही का हो? आमच्या इथं देवाला AC लावला, AC. राधा पंढरीनाथ तुम्ही येऊन बघा, आहे की नाही? कोण कोण दर्शन केले तिथे AC आहे, दिसेल तुम्हाला आतमध्ये. तर जेवढं, कारण भगवंत विग्रह म्हटलं की ते भगवंत विग्रह नाही, तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन. भगवंत जेवढ्या प्रेमाने सेवा कराल ती प्रत्येक सेवा स्वीकार करतात. तर आपल्याला उकडते तर भगवंताला उकडत नसणार आहे का? उकडणार, उकडत आहे. मग त्यावेळेस आपण ही तशी भाव ठेवून, तसा भाव ठेवून की भगवंताला उकडते तर फॅन लावला पाहिजे, असा भाव ठेवून जर भगवंताची सेवा केली तर भगवंत सगळ्या सेवा स्वीकारतात. कारण भगवंत एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तिरूपामध्ये येऊन सेवा स्वीकारत असतात. तर आपण ही आज प्रार्थना करूया गोपाळ भट्ट गोस्वामींच्या चरणी, चैतन्य महाप्रभूंच्या चरणी, राधारमणजींच्या चरणी, की आपल्याला ही अशी शुद्ध भक्ती प्राप्त व्हावी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.